नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आता आपण जिजामाता चौक या ठिकाणी आहे. आज 15 फेब्रुवारी 2026. आज महाशिवरात्रीचा सण तर आहे. संत श्री सेवालाल महाराज यांची सुद्धा जयंती आहे. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी बंजारा बांधवांचा मोठा एक रॅली किंवा एक मिरवणूक छानपैकी काढलेली होती. त्या ठिकाणी अतिशय छान अशी मिरवणूक तर होतीच, परंतु त्याच्यामध्ये एक संदेश सुद्धा त्या बांधवांनी दिला होता की त्या ठिकाणी मिरवणुकीला कुठेही गडबड गोंधळ झाला नाही. त्या ठिकाणचे भाविक चालले होते, त्यांना दोन्ही साईडनी दोऱ्या लावल्या होत्या आणि त्याच्या आतून जे बोला ना काय बोलो मग शांत राहा, आपण आवाज जे बांधव होते आतून त्या दोरीच्या आतून चालल्यामुळे वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी देखील त्या ठिकाणी बंदोबस्त करून या ठिकाणी योग्य असं नियोजन करत होते. आता आपल्यासोबत काही बंजारा बांधव आहेत. आपण त्याच्यावर थोडक्यात मिरवणूक कशी झाली आणि नक्की कोणता सण होता आणि सेवालाल महाराज यांचं काय चरित्र आहे किंवा त्यांची काय माहिती हे थोडक्यात जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. आता आपण जिजामाता चौक या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काही वेळापूर्वीच आपल्या बंजारा बांधवांची या ठिकाणी एक छान अशी एक मिरवणूक निघाली होती. त्यामध्ये आपले जे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एक मिरवणूक काढली होती. नक्की काय माहिती सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. मी हनुमंत शेट्टी चव्हाण. मी राहणार जिजामाता चौकात. बंजारा सेवा संघ मावळ तालुका जी आता आपली जी नवीन इमारत जी झाली नगरपालिकेची, तिथं पण आमच्या सेवालाल महाराजांची जी जयंती तिथं पण साजरा केली गेली. आमचं जी रॅली होती पहिली जिजामाता चौक तुळजाभवानी मंदिर ते मारुती मंदिर चौक ते लिंब फाट्यापर्यंत ही रॅली होती. सुशीला मंगळ कार्यालयात आमचा कार्यक्रम होता आणि आमचं असं एक संदेश होता की कुठल्याच नागरिकाला कोणाला त्रास नको व्हायला आमच्या रॅलीचं किंवा आमच्या समाजाच्या लोकांचं, म्हणून आम्ही व्यवस्थित रॅली काढलो. ना गोंधळ करता ना काय करता. आमचे भरपूर असेच अध्यक्ष उपाध्यक्ष सहकारी सगळी कार्यकर्ते होती. सगळ्यांनी व्यवस्थित म्हणजे सहकार्य केलं आम्हाला भरपूर. आणि पोलीस पण साहेब लोक होती, त्यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं. काय ट्रॅफिक न होऊ देता आलं. म्हणजे सगळ्यांना आम्हाला त्यांना सगळ्यांना आम्हाला मनापासून धन्यवाद आणि आभार मानायचे त्यांना. बरं, अजून एक सांगा, साधारण किती नागरिक होते या ठिकाणी उपस्थित? कमीत कमीत 800-900 तरी नागरिक होते. कोणत्या भागातून आले होते असं काय? आपल्या मावळातले कमीत कमीत 400 ते 500 नागरिक होते. त्यातलं पुण्यातले अर्धे होते, काही पिंपरीतले होते, काही देव रोडमधले होते, काही आपले म्हणजे जे जवळजवळ गाव आहे त्यांच्यामधली जी आमची समाजाची जी लोक आहे तिने आले होते. काही भरपूर आनंदाने हे सगळं कार्यक्रम झालं. आणि सकाळी इथनं रॅली निघाली, त्यानंतर भोग लावलं आणि त्यानंतर जे पाहुणे मंडळी आहे त्यांचा सत्कारसुद्धा केलो आणि सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेलं आहे आमचं. ओके सर, धन्यवाद. सर नमस्कार. सर नमस्कार. ओळख सांगावी आपली. म्हणजे जिजामाता चौक तळेगाव दाभाडी. बरं, तुमचं नाव? माझं नाव शक्ती पट्टाप चव्हाण. बरं, काय सांगाल? आज संत सेवालाल महाराजांची जयंती होती, काय सांगू शकाल? हे मावळ तालुक्यात आहे ना, सगळं आमच्या समाजाचं लोक 1000, 2000, 4000 लोक होतो. आता हे वेळेला कमीत कमी 2-1000 लोक होतोय आणि व्यवस्थित आमचे जयंतीचे पार पडले. आणि सरकारी म्हणजे जास्ती आम्ही पोलिसांनी लय मदत केली आम्हाला. पोलीस स्टेशनवाल्यांनी पण मदत केली आम्हाला. सगळं आमचे कार्यक्रमाकरता आमचे कार्यकर्ता सगळं लोक होतो. सगळं व्यवस्थित आमचे नाव ट्रॉपिंग करता आम्ही पार पाडले. काय आमच्या मंगल कार्याला आमचे ते तिकडे सुशीला होतो आमचे कार्यक्रमा. सगळं आमचे सेवालाल महाराजांच्या जयंती, आमचे सेवालाल महाराजांच्या जयंती म्हणजे आमचे पौरागड उंबरीगड ते देवीचं आमचे तिकडं आमच्या समाजाचं आमचे सेवालाल तिकडं होतो. आमची त्याच्यात साधना आता माहिती झाली आम्हाला. तेव्हापासून आम्ही सगळं जयंतीचे नादना काढणे आता चालू आहे. आमचे कमीत कमीत 20 वर्षापूर्वी आता माहिती झाले सेवालाल महाराज असं आहे, अशी परिस्थितीने गेले, अशी कमवून गेले, अशी करता म्हणजे काम करता म्हणजे व्यापार करता ते विषयाने गेले. सगळं व्यवस्थित आमच्या समाजाला आमच्या महाराजाला आमच्या देवीला आम्ही सगळं मानतोय. म्हणून सगळ्यांचं धन्यवाद. काय करत होतं राम 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 बापू की.